गांधी आणि आंबेडकरांशिवाय भारताची कल्पना करता येऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 1927 साली महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळेला महात्मा गांधी की जय असा त्या लढ्याचा घोष होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा दुसरा घोष काय होता? महात्मा गांधी की जय. 1927 गांधींचा भारत काय होता? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतापेक्षा वेगळा होता का? जो आत्ता भारत निर्माण करण्याचा प्रयत्न इथल्या फॅसिस्ट प्रवृत्तीकडनं सुरू आहे. या दोनही महामानवांच्या मृत्यूसाठी, या दोनही महामानवांच्या हत्येसाठी जे सदोदित प्रयत्नशील राहिलेला विचार आहे तो उजव्या विचारसरणीचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा हिंदू राष्ट्रवादाचा विचार पूर्ण सत्तेत आल्यानंतर सुद्धा, पाशवी बहुमताने सत्तेत आल्यानंतर सुद्धा तो यांची हत्या करण्याऐवजी यांची प्रतीक, यांचं नाव हेच घेऊन पुढे जात आहे. नरेंद्र मोदी किंवा संघाला आज अखेरपर्यंत त्यांचा एकही आयडॉल उभा करता आलेला नाही. महात्मा गांधींचा चष्मा तारावयासाठी महत्वाचा वाटतो. हे संविधान आम्ही कधीच मान्य करणार नाही, या देशाचा तिरंगा आम्ही कधीच मान्य करणार नाही. अशा उजव्या विचारसरणीच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जप करण्यापलीकडे आता दुसरं काम शिल्लक नाही. याचं कारण त्यांच्याकडे अन्य कोणताही तेवढ्या ताकदीचा महापुरुष. देशातील पहिल्या गांधी विचार साहित्य संमेलनामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमात मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं, विशेषतः डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचे दोनदा आभार मला व्यक्त करायचे. पहिलं म्हणजे त्यांनी एक टीम उभी केली आणि गांधी विचारांचं एक साहित्य संमेलन, तेही इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि विषयान्वये करता येतं हे त्यांनी दाखवलं. त्यामुळे ते धन्यवादास पात्र आहेतच. पण दुसरी गोष्ट की हे साहित्य संमेलन एका दिवसात आलेलं आहे असं मला वाटत नाही. गेली वर्ष 2 वर्ष यामागे त्यांची निश्चित अशी एक विचारधारा आहे. गांधी विचारदर्शन नावानं ते शिबिरं चालवत आहे. आजच्या तारखेला नोंदणी करून लोक संमेलनासाठी येत आहेत आणि दिवसभराचा तो कार्यक्रम ते ऐकून ज्ञानार्जन करून गांधींविषयीची माहिती सर्वत्र घेऊन जात आहे आणि त्या माहितीच्या आधारे गांधींच्या विचारांचा प्रचार प्रसार जो झालेला आहे त्यातून हे संमेलन आकाराला आलेलं आहे आणि त्यातून एक नवे कार्यकर्ते मिळतात. त्यातला मी एक आहे असं मी समजतो. म्हणून त्यांनी मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी दुसऱ्यांदाही त्यांचे आभार मानतो. आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे. भारताच्या राष्ट्रनिर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी चर्चेला आणायचं. त्याच्या सुरुवातीलाच मी एक प्रश्न आपल्यासमोर ठेवतो आणि त्यातूनच हा संवाद अधिक फुलल असं मला वाटतं. गांधी आणि आंबेडकरांशिवाय भारताची कल्पना करता येऊ शकते का? तर ती निश्चित नाही असंच आहे. गांधी आणि आंबेडकरांशिवाय स्वातंत्र्योत्तर भारताची कल्पना करता येते का? स्वातंत्र्यपूर्व भारताची कल्पना करता येते का? स्वातंत्र्य लढ्याचीच कल्पना करता येते का? आणि या देशातली सामाजिक सुधारणांच्या चळवळीची, या देशातील लोकशाही व्यवस्थेची मुहूर्तमेढ रचण्याची कल्पना आपल्याला करता येते का? तर याचं उत्तर देखील नाही असंच आहे. त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे असं मी समजतो आणि त्या अनुषंगानेच मी माझं मत व्यक्त करणार आहे. मी सर्वप्रथम एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे 2 असे महामानव आहेत, असे महापुरुष आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं देश समजला होता. देश समजणं ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, ती समजून घ्यावी लागते आणि त्यासाठी देश पाहावा लागतो, देशातल्या लोकांशी संवाद करावा लागतो. नाहीतर अलीकडे असं झालेलं आहे की देश म्हणजे टेन्सिलचा नकाशा, म्हणजे टेन्सिलच्या नकाशामधनं देशाच्या सीमारेषा निश्चित केल्या म्हणजे आपण भारतातले, ह्या भूभागातले म्हणजे आपण भारतातले, असा एक समज सध्या प्रचलित झालेला आहे आणि तो समज या दोनही महामानवांनी खोडून काढलेला आहे. या देशातील, भारतातील लोकांचं जनमत काय आहे? भारतीय लोकांच्या जनमताच्या आधारे
त्यांना काय हवंय, भारतीय लोक या देशामध्ये ब्रिटिश हुकुमतीच्या व्यतिरिक्त किंवा त्यांना घालवल्यानंतरनं देखील या देशामध्ये काय डिझर्व करतात, हे सर्व या दोन महामानवांनी नेमकेपणानं हेरलं होतं आणि त्यासाठीच त्यांनी त्यांचं कार्य हे पुढे पुढे चालू ठेवलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकत्र आले तर त्यांच्यातला विसंवाद मांडला जातो. त्यांच्यामध्ये वाद आहेत हेच प्राधान्यानं मांडलं जातं. किंबहुना हे एकमेकांचे शत्रू होते अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते आणि त्याच मांडणीला मी थेट हात घालून मी सुरुवातीलाच अतिशय प्रांजळपणे एक बाब सांगतो की ही मांडणी करणारे कोण आहेत, ही मांडणी का केली जाते. तर याचं एक साधं उत्तर मला सापडलेलं आहे. मी आंबेडकरी चळवळीमध्ये फुल टाइम कार्य करताय. याचं एक साधं उत्तर एवढंच आहे की हा अँटी एन्कमन्सी फॅक्टर ज्याला म्हणतात ना, की प्रस्थापितांविरुद्धचा एक संघर्ष, महात्मा गांधी यांना विरोध केल्याशिवाय आपलं नेतृत्व बहरू शकत नाही असं ज्या ज्या संघटनांना, ज्या ज्या व्यक्तींना वाटतं, त्यांनीच राजकीय हेतूतून हा संघर्ष उभा केलेला आहे. वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये संघर्ष होता का, त्यांच्यामध्ये मतभिन्नता होती का, त्यांच्या विचारांमध्ये वेगळेपण होतं का, तर त्याला एकच उत्तर आहे की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मतभिन्नता नव्हती. मी पुन्हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरतोय की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता नव्हती, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नव्हते. वैमनस्य आणि शत्रुत्व या दोन बाबींच्या ते पलीकडे केव्हाच गेले होते. त्यामुळे ते असण्याच्या त्या बाबी असण्याचा प्रश्नच नाही. मग तरी सुद्धा त्यांच्यामध्ये वैर आहे किंवा त्यांच्यामध्ये विरोधी विचार आहे असं का सांगितलं जातं, कुठल्या आधारे सांगितलं जातं, यावर या ठिकाणी चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून मी काही मुद्दे या ठिकाणी मांडतोय. एक साधं गणित आहे बघा. कुटुंबामधील दोन पालक, आपला मुलगा इंजिनिअरिंगला जावा का मेडिकलला जावा याच्यावरून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या चर्चेला काही काळानं आपण वाद शब्द वापरू शकतो की त्या दोघांमध्ये बनत नाही आई वडिलांचं किंवा पालकांचं. आई म्हणते मुलगा इंजिनिअरिंगला गेला पाहिजे, वडील म्हणतो मुलगा मेडिकलला गेला पाहिजे. पण या दोघांमध्ये त्या मुलाबद्दल, मी शब्द वापरतोय, त्या मुलाबद्दल त्या दोन पालकांची भावना काय आहे. तर निश्चितच त्या मुलाला सशक्त बनवणं, त्या मुलाला सक्षम बनवणं आणि त्या मुलाचा सर्वांगीण विकास करणं हा त्या पालकांचा, त्या आईवडिलांचा जसा विचार आहे, तोच संघर्ष, तोच विचार, तीच मतभिन्नता जी निर्माण केली जाती ती गांधी आणि आंबेडकरांमध्ये त्यांची हीच भूमिका राहिली की या देशातली माणसं, या देशातले लोक, या देशातील नागरिक हे सर्व गुण संपन्न असले पाहिजे, ते सर्वंकष असले पाहिजे आणि त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी मांडलेली भूमिका ही त्यांना वादाचं स्वरूप प्राप्त करून देणारी ठरली. एवढाच त्यांच्यामधला संघर्ष मला या ठिकाणी जाणवतो. महात्मा गांधी यांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे विचार हे बदलत गेलेले. हे मी पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, कारण या संमेलनामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा अतिशय चांगलं आकलन ठेवणारा व्यक्ती आहे. कोणीही सामान्य व्यक्ती इथे आले नाहीत, कारण सगळे वाचलेले आहेत, सगळ्यांनी समजून घेतलेले. किंबहुना गांधी असेल, आंबेडकर असेल, नेहरू असेल, हे कळून पेलेली माणसं या ठिकाणी ती आलेली आहेत. त्यामुळे त्यांना मी बुलेट पॉईंट्स मध्ये सांगतोय. त्यातलं पहिलं हेच आहे माझं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 1927 साली महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्यावेळेला महात्मा गांधी की जय असा त्या लढ्याचा घोष होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा दुसरा घोष काय होता, महात्मा गांधी की जय. 1927 1927 सांगतोय. आणि पुढे पुढे त्यांच्यामध्ये जो काही एक वैचारिक जाणीवा जागृत होत गेल्या, पुढे ते जात गेले दोनही, तसे या देशामधली समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या चतुर्सूत्रीमध्ये हे दोनही महापुरुष अतिशय एकजिनसीपणानं काम करत राहिलेले आपल्याला वाटतंय. गांधींचा भारत काय होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतापेक्षा वेगळा होता का? बाबासाहेब आंबेडकरांचा भारत काय होता
आणि तो गांधींच्या भारतापेक्षा वेगळा होता का, याचं उत्तर जर आपण शोधलं तर त्याचं उत्तर दोघांचाही भारत एकमेकांना पूरक होता, किंबहुना दोघांचाही भारत एकच होता. आणि तो भारत काय होता, जो आत्ता भारत निर्माण करण्याचा प्रयत्न इथल्या फॅसिस्ट प्रवृत्तीकडनं सुरू आहे. इथल्या फॅसिस्ट प्रवृत्तीकडून 2014 नंतरनं, विशेषतः आज ज्या पद्धतीचा भारत ते तयार करू पाहतायत, तो भारत निश्चितच गांधींना अभिप्रेत नाही. बरोबर ना? तसाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अजिबातच अभिप्रेत नाही. हे ह्या दोघांचं एकजिन्सीकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधींची क्षमता काय, आंबेडकरांची क्षमता काय, याचं एक उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. या दोनही महामानवांच्या मृत्यूसाठी, या दोनही महामानवांच्या हत्येसाठी जे सदोदित प्रयत्नशील राहिलेला विचार आहे, तो उजव्या विचारसरणीचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा हिंदू राष्ट्रवादाचा विचार पूर्ण सत्तेत आल्यानंतर सुद्धा, म्हणजे पाशवी बहुमताने सत्तेत आल्यानंतर सुद्धा तो यांची हत्या करण्याऐवजी यांची प्रतीकं, यांचं नाव हेच घेऊन पुढे जात आहे. म्हणजे नरेंद्र मोदी किंवा संघाला आज अखेरपर्यंत त्यांचा एकही आयडॉल उभा करता आलेला नाही समाजासमोर. त्यांना महात्मा गांधींचा चष्मा तारावयासाठी महत्वाचा वाटतो. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनाच दूषणं द्यावी लागतात. त्यांना सरदार वल्लभभाई पटेलांचीच प्रतिमा उंच उंच उभी करून आपलं उखळ पांढरं करावंसं वाटतं. यामध्येच गांधी विचारांचा विजय आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा पराभव या ठिकाणी दिसून येतो. एक अतिशय सहजतेने आपण शब्द वापरतो, गांधी कधी मरते नाही. आपण फक्त बोलतो, पण ते कृतीतून दाखवून देतात गांधी कधी मरते नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गांधी असतील, यांना ते पदोपदी पुढे घेऊन जात आहेत. म्हणजे जे संविधान आम्हाला मारक आहे, आम्हाला मान्य नाही, विदेशी लोकांची कॉपी केलेलं संविधान आहे आणि हे संविधान जाळलं पाहिजे, हे संविधान आम्ही कधीच मान्य करणार नाही, या देशाचा तिरंगा आम्ही कधीच मान्य करणार नाही, अशा उजव्या विचारसरणीच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जप करण्यापलीकडे आता दुसरं काम शिल्लक नाही. याचं कारण त्यांच्याकडे अन्य कोणताही तेवढ्या ताकदीचा महापुरुष नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या केवळ आता प्रतिमांपुरते मर्यादित नाहीत, ते केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नाही, तर तो एक जगण्याचा विचार झालेला आहे. आणि या देशाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या भारताचा DNA आहेत. हे आता सगळ्यांनाच मान्य करावं लागते. कारण महात्मा गांधींचं अतिशय स्पष्ट मत होतं, व्यक्तीला नैसर्गिक मरण येईपर्यंत त्यांनी जगलं पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. हे जीवन जगत असताना त्याच्या विचारांवर कुणाचंही अतिक्रमण असू नये, त्याच्या विचारांवर कोणीही घाला घालू नये. हा विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार जो गांधींचा होता, ज्यातून ब्रिटिश हुकुमतीला आपण देशाबाहेर घालवलं, तो विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेनं स्वीकारलेला आहे, ज्याची उद्घोषणा आपण सतत करतो की वी द पीपल ऑफ इंडिया, आणि पुढे ज्यामध्ये समतेचं अभिवचन आपण देतो, स्वातंत्र्याचं अभिवचन आपण देतो. त्या स्वातंत्र्याची जी निर्मिती केली गेली, जे आपल्याला बहाल केलं गेलं, ते स्वातंत्र्य आज संपवण्याचा प्रयत्न ज्या वेळेला संपूर्ण यंत्रणा करत असतात आणि तरी देखील तो स्वातंत्र्याचा आवाज सतत बाहेर येत असतो, हा भारत महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मला आणखीन एक गोष्ट अतिशय जबाबदारीने सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आणि महात्मा गांधी यांचा सामाजिक संघर्ष उभा केला जातोय. तो उभा केला जातोय याचं कारण एवढंच आहे की गांधी आणि आंबेडकर हे जर एक विचारांचे अनुयायी त्यांचे चालले तर अस्पृश्यता निर्मूलनाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जी मान्यता दिली, जे का त्यांनी स्वीकारलं की जो अस्पृश्यता मानेल तो सभासद असणार नाही काँग्रेस चळवळीचा, किंवा गांधी विचारधारेचा जो कोणी पाईक असेल तो कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणार नाही, कोणत्याही प्रकारची विषमता पाळणार नाही, असं जे एक ब्रीद, असा एक जो संस्कार, विचार नाही, जो संस्कार महात्मा गांधींनी त्यांच्या अनुयायांवर घडवला, तो संस्कार त्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्याही संस्थेनी, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही महामानवाच्या अनुयायांनी आजपर्यंत स्वीकारलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. महात्मा गांधी अगदी स्पष्टपणे म्हणतात, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरून या देशातील अस्पृश्यतेचं निर्मूलन आणि या देशातील समानतेसाठी, समतेसाठी मी माझं संपूर्ण आयुष्य पुढील खर्ची घालणार आहे. ही वाक्य जी आहेत, ही महात्मा गांधी यांचा पुढील त्यांचं कार्याची जी दिशा आहे तो स्पष्ट करण्यासाठी अतिशय स्पष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांची भीती इथल्या सनातन्यांना सतत वाटणं ही स्वाभाविक आहे. मी गेली 2 दिवस डॉक्टर साहेब ॲडमिट होतो पाचगणीला. इंडियन रेड क्रॉस, माझी मुलगी त्या ठिकाणी कॉलेज स्कूलला आहे, तिची 10वीची परीक्षा आहे आणि तिला टायफॉईड झाला म्हणून ती ॲडमिट होती. तिच्यासाठी मग मी गेलो होतो, मग मी पण झालो. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी चर्चा करत होतो. तर मी तिथेच ॲडमिट होतो जिथं महात्मा गांधी ॲडमिट होते आणि जिथे नथुराम गोडसेंनी त्यांच्यावर पहिला हल्ला केला होता. आणि मग ही हल्ल्याची परंपरा बघा किती काळापासूनची आहे आणि ती करणारी लोक कोण आहेत, कोणत्या विचारसरणीचे आहेत, हे आपण सगळं सातत्यानं बोलत आहोत. पण ते आज पुन्हा बोलण्याचं कारण एवढंच आहे 1948ला गेलेले किंवा ज्यांची निर्घृण अशी हत्या केली गेली त्या महात्मा गांधींचं भय ते तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक धर्मांध शक्तीच्या लोकांना वाटतंय. हे गांधी विचाराचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे, असं मी या ठिकाणी नमूद करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या नंतरनं एक शब्द खूप महत्वाचा वापरला होता आणि तो शब्द आंबेडकरी चळवळीतील आज अनेक विचारवंत, लेखक, कार्यकर्ते आणि अभ्यासू व्यक्ती स्वीकारत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय समाधानाची आहे की मला समजून घेणारा, अंतर्बाह्य समजून घेणारा गांधी हा एकच आहे. हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आज आंबेडकरी चळवळीतील सर्वच मान्यवर लोक सोबत घेत आहेत. त्याला कारणही आहे, कारण आहेत, संदर्भ बदलत आहेत. काय संदर्भ बदलत आहेत? साधा प्रश्न आपल्या समोर ठेवतो या सभेसमोर की आज जे देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण सुरू आहे आणि ज्या लेवलला ते वातावरण सुरू आहे, ज्या पद्धतीचं ते वातावरण सुरू आहे, या देशामध्ये जे जातीयतेचं स्तोम माजवलेलं आहे, ज्या पद्धतीचं माजवलेलं आहे, आणि त्याला, या घटनांना जो राजाश्रय मिळतोय, राजाश्रय शब्द पण छोटा आहे, ज्याला राजकीय थेट पाठिंबा मिळतोय, अशा परिस्थितीमध्ये गांधी आणि आंबेडकर यांनी काय भूमिका घेतली असती? त्यांची भूमिका निश्चितच ही राहिली असती की जे धर्मांध आहेत, जे जात्यांध आहेत, ते देशहिताच्या विरुद्ध काम करणारे आहेत आणि ते देशाची एकता आणि अखंडता हे तोडणारे आहेत आणि त्यांच्यापासून
चांगल्या सृजनशील माणसांनी दूर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध एक मोहीम उघडली पाहिजे, हीच त्यांची भूमिका असली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचं एकत्रीकरण आहे. या ठिकाणी महात्मा गांधी यांनी जो भारत अपेक्षिलेला आहे, याची मुहूर्तमेढ भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेली आहे, नेहरूंनी रोवलेली आहे. तो भारत खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जाणं ही दोघांच्याही अनुयायांची अधिक जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींबद्दल हे मत प्रकट केलं की जे विरोधात आहे, ते मत प्रकट केलं की जे विरोधात आहे, असं सातत्यानं सांगितलं जातं. मी रिपब्लिकन युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून माझी ओळख करून दिली. हा रिपब्लिकन शब्द कुठून आला? रिपब्लिकन शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन ही कन्सेप्ट मांडताना, ही भूमिका मांडताना त्यांनी भारतीय जनतेला खुले पत्र लिहिलं, ओपन लेटर लिहिलं भारतीय जनतेला. ते पत्र लिहिलं 1954 साली, 1956 लिहिलं, 1956 ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचं जे वर्ष आहे, त्या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पत्र लिहिलं, भारतीय जनतेला खुलं पत्र. आणि त्या खुल्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर अशी अपेक्षा व्यक्त करतात त्यांच्या विचारातून की त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं ना, ज्यांनी ही संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात आणली, ज्यांनी ही संसदीय लोकशाही प्रणालीची वीट रचली, कळस रचला, त्या संसदीय लोकशाही प्रणालीसाठी भारतीय जनमत अनुकूल आहे का? भारतीय जनमताला इतकी मोठी टोकाची संसदीय लोकशाही परवडणारी आहे का, समजते का? याचा विचार ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5-6 वर्षाच्या त्यांच्या ह्याच्यानंतर केला, त्यांनी अवलोकन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला भारतीय जनतेसाठी भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्था यशस्वी करण्यासाठी एका पक्षाची निर्मिती करावी लागेल. आणि त्या पक्षाच्या निर्मितीसाठी त्यांनी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावानं एक जाहीर खुले पत्र लिहिलं. त्या पत्राची सुरुवात फार महत्वाची, त्याची सुरुवातच आहे. कधी नव्हे ती महात्मा गांधी यांच्या विचारांवर विचार करण्याची वेळ आलेली. सुरुवात बघा, रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगानं, किंबहुना रिपब्लिकन पक्ष हा विषय आपण सोडून देऊ, की संसदीय लोकशाही व्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या एका प्रगल्भ राजकीय पक्षासाठीची जी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात, त्याची सुरुवात ते महात्मा गांधी यांच्या विचारांवर विचार करण्याची वेळ आली असं संबोधून करतात. कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये विरोध? कुठे विरोध आहे? जे विरोध करतात, जे विरोधाचं विष पेरतात, त्यांना माझा साधा प्रश्न आहे की जर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय भूमिका मांडताना महात्मा गांधींच्या विचारांचा आदर करून मग एक पक्षाची निर्मितीचं खुलं पत्र भारतीयांना लिहितात, तर ते कसं शक्य आहे? तर याचं एक मुख्य कारण आहे की भारतपूर्व म्हणजे यांच्या स्वातंत्र्यपूर्व किंवा ब्रिटिशकालीन भारत किंवा त्यापूर्वीचा भारत, या भारताला लोकशाही व्यवस्था माहीत नव्हती. फार पूर्वी होती, हजारो वर्षापूर्वी, ते आपण मांडू शकतो, पण सध्या त्या काळात माहिती नव्हती. राजे, रजवाडे, राजगीर याच्यामध्ये सगळे व्यस्त असताना महात्मा गांधी जे राजघराण्यातले नाहीत, पंडित जवाहरलाल नेहरू जे राजघराण्यातले नाहीत, एका मुद्द्यावर, एका विषयावर जो व्यापक जनहिताचा मुद्दा होता, त्या मुद्द्यावर हजारो राजे रजवाड्यांना ते सोबत घेण्यास भाग पाडतात आणि लोकशाही व्यवस्थेचं मूल्य शिक्षण, लोकशाही व्यवस्थेची मांडणी हे त्या लोकांमध्ये पेरतात. हे गांधींच्या विचारांच्या भारताचं फलित आहे, हेच आंबेडकरांच्या विचारांचं फलित आहे असे मी या ठिकाणी मांडतो. आणि शेवटचं एकच मांडतो या ठिकाणी, कुणाला काय करायचंय त्याला आपण रोखू शकत नाही, पण त्याला आपण प्रतिवाद केला पाहिजे. एकीकडे गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष उभा करत असताना गांधी आणि आंबेडकर आणि सावरकर, आंबेडकर आणि संघ हे सोबत आहेत, अशा पद्धतीचा एक फेक नॅरेटिव्ह, एक खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आकाश पाताळ एकत्र करतायत, खोटेपणाची परिसीमा करतायत. नुकताच कराडमध्ये त्यांनी एक कार्यक्रम घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हे संघाच्या शाखेत आले म्हणून त्यांनी सांगितलं. हे फार गंभीर आहे. हे अतिशय गांभीर्यानं बघावं लागेल. महात्मा गांधी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा DNA भारतीय आहे हे मी सांगितलं. आणि तो DNA भारतीय असणं म्हणजे हेच आहे की माझी एक जात आहे, तुमची एक जात आहे, त्यांची एक जात आहे, त्यांचा एक धर्म, भाषा, संस्कृती आहे. तशी या देशाची पण एक जात, भाषा, धर्म आणि संस्कृती आहे. ती सर्वसमावेशकतेची आहे, ती धर्मनिरपेक्षतेची आहे, किंबहुना ती सार्वधर्मत्वाची आहे. आणि इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी एकत्रित आहेत आणि त्यांचं हेच स्वप्न पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद.